नमस्कार. माझं नाव प्राध्यापक खेमराज पाटील. एम.एच्या द्वितीय वर्षासाठी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्य प्रवाह हा पेपर मी शिकवतो. सध्या बसेस बंद असल्यामुळे, बसेसचा स्ट्राईक असल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये खूप कमी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सिलेबसवर आधारित छोटे छोटे असे व्हिडिओज टाकण्याचा हा छोटासा एक प्रयत्न आहे. मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्य प्रवाह या पेपरमध्ये पहिलं प्रकरण असं आहे पार्श्वभूमी करून. त्यामध्ये आपल्याला साहित्य प्रवाह संकल्पना समजून घ्यायची आहे. आणि दुसरा जो भाग आहे त्यामध्ये साहित्य प्रवाह उदयामागील जी कारणे आहेत, मग स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन पार्श्वभूमी एवढं आपल्याला बघायचं आहे. तर साहित्य प्रवाह म्हणजे नेमकं काय हे आपण आता थोडक्यात समजून घेऊयात. काय होतं, एखादा साहित्य प्रवाह निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी एकत्रित याव्या लागतात. त्या संदर्भात एक व्याख्या डॉक्टर राहुल रजनी यांनी केलेली आहे. ती व्याख्या आपण लक्षात घेऊयात, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येईल की साहित्य प्रवाह कशा पद्धतीने निर्माण होतात. तर डॉक्टर राहुल रजनी असं म्हणतात, एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये काही एक प्रमाणात समान जाणीवा, समान अनुभव, समान प्रेरणास्त्रोत, समान भाषा वैशिष्ट्ये, समान मूल्यांचा पुरस्कार, समान जीवनदृष्टी असलेले साहित्य निर्माण होऊ लागते. अनेक लेखक त्यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या भर घालतात, तेव्हा एखाद्या साहित्य प्रवाहाचा उगम होतो, असं डॉक्टर राहुल रजनी म्हणतात. काय म्हणतात ते की समान प्रेरणास्त्रोत असेल, समान अनुभव असतील, समान जाणीवा असतील, समान भाषा वैशिष्ट्ये असतील, समान मूल्यांचा पुरस्कार असेल आणि समान जीवनदृष्टी असलेले व्यक्ती ज्यावेळेस एखादं साहित्य लिहू लागतात किंवा हे सगळं एकत्रित ज्यावेळेस येतं त्यावेळेस कुठेतरी साहित्य प्रवाह निर्माण होतो. आणि त्यामध्ये अनेक लेखक ज्यावेळेस संख्यात्मक पद्धतीने भर घालत असतात त्यावेळेस एखादा साहित्य प्रवाह निर्माण होतो. आता आपल्या मराठी साहित्याचा विचार जर केला तर आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्य प्रवाह आहेत. विचार केला तर ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, आदिवासींचं साहित्य आहे, कामगार साहित्य आहे, बाल साहित्य आहे, मुस्लिम साहित्य आहे, ख्रिस्ती साहित्य आहे, त्यानंतर मजुरांचं साहित्य असेल. म्हणजे अशा अनेक पद्धतीने विचार केला तर साहित्य प्रवाह आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. आता यामध्ये अभ्यासकांचं असं मत आहे की साधारणतः 1945च्या सुमारास आपल्याकडे हे साहित्य प्रवाह कुठेतरी निर्माण व्हायला लागले होते. आता 1945मध्ये नेमकं असं काय घडलं असेल किंवा 1945च्या आधी नेमकी काय सामाजिक स्थिती असेल, सांस्कृतिक स्थिती असेल, त्यामुळे असे कुठेतरी साहित्य प्रवाह निर्माण व्हायला लागले, असं एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभं राहतं. आणि मग विचार ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस असं लक्षात येतं की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ज्यावेळेस झालं, म्हणजे पहिलं महायुद्ध साधारणतः 1914 ते 1918 या कालखंडामध्ये आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या कालखंडामध्ये झालं. आता दुसरं महायुद्ध 1945मध्ये नेमकं समाप्त झालं. समाप्त झाल्यानंतर ज्यावेळेस त्या युद्धाचा आढावा घेतला गेला तर त्यामध्ये 90 लाख सैनिक मृत पावले होते. 90 लाख सैनिक मृत पावले होते आणि 70 लाख सर्वसामान्य लोकांचा जीव गेला होता. म्हणजे 90 आणि 70 विचार करा, 1.5 ते म्हणजे 1,50,000 60,000 लोक मृत्युमुखी पडले होते, हा एक आकडा होता. आणि 30 पेक्षा जास्त देशांनी या दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभाग नोंदवला होता. तर कुठेतरी एवढी मनुष्यहानी झाल्यानंतर कुठेतरी संवेदनशील जी माणसं असतात, संवेदनशील जी लेखक होते, या सगळ्यांना कुठेतरी वाटायला लागलं, म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला हा जो काही विध्वंस होता, झालेली जीवितहानी होती, म्हणजे जसं म्हटलं की 90 लाख सैनिक होते फक्त आणि 70 लाख हे सर्वसामान्य लोक मारले गेले. कुठेतरी मानवी मूल्यांचा जाणवलेला फोलपणा असेल, ईश्वराच्या अस्तित्वाविषयी कुठेतरी शंका निर्माण झाली असेल. आणि या सगळ्या गोष्टी प्रतिभावंत माणसं असतील किंवा संवेदनशील जी लेखक होती, या लेखकांना कुठेतरी ते जाणवायला लागलं आणि मग कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की या सगळ्यांचा परिणाम साहित्यामध्ये व्हायला हवा किंवा त्यांच्या संवेदनशील मनावर एक प्रकारची एक मोठी एक
उरखडा ओढला गेला असेल. म्हणजे जसं आपल्या बाबतीतही बघा ना, आपण कुठेतरी गेलो आणि एखाद्या ठिकाणी अन्याय होत असेल, एखादा व्यक्ती ज्याची चूक नसताना सुद्धा त्याच्यावर अन्याय होत असेल, तर आपल्याही मनामध्ये कुठेतरी एक जाणीव निर्माण होते की इथे अन्याय होतो आहे, इथे आपल्याला कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे. आणि अशा वेळेस एवढ्या लोकांची जीवितहानी ज्यावेळेस होते, म्हणजे हा देशाचा विचार जर केला, भारत देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटली जाते. ठीक आहे. भारतामध्ये अनेक प्रकारचे संत निर्माण झाले, अनेक पंथ निर्माण झाले. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर इथे अध्यात्म, इथे धर्माच्या नावाखाली ज्या काही श्रद्धा असतील, काही अंधश्रद्धा असतील, धर्माच्या नावाखाली जातीपातींच्या नावाखाली रूढी, प्रथा, परंपरा निर्माण झालेल्या आहेत. इथे ईश्वराचं अस्तित्व सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या जगामध्ये विचार जर केला तर ईश्वर मानणारा वर्ग हा ईश्वर न मानणाऱ्या वर्गापेक्षा जास्त आहे. आणि मग कुठेतरी एवढी मोठी जीवितहानी ज्यावेळेस होते, त्यावेळेस ईश्वराच्या अस्तित्वावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं की हा जो काही नरसंहार झाला, आता म्हटलं जातं ना की देव बुद्धी देतो, मग ही अशी बुद्धी देवाने द्यावी का की दुसरं महायुद्ध घडावं, पहिलं महायुद्ध घडावं, एवढा मोठा नरसंहार व्हावा. या देशामध्ये एवढ्या काही ज्या गोष्टी आहेत, नीती, तत्व, या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून एवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस एका विध्वंस होतो, त्यावेळेस कुठेतरी संवेदनशील माणसाला, संवेदनशील लेखकाला, प्रतिभावंत लेखकाला असं वाटायला लागलं की कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. डोक्यावर मीन्स परिणाम झाला म्हणजे तो वेडा झाला का, तर नाही. कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की म्हणजे याच्या आधी काय होतं, साहित्य निर्माण होत नव्हतं का, तर साहित्य निर्माण होत होतं. 1945च्या आधी साहित्य निर्माण होत होतं अर्थातच. म्हणजे आपण बघतो की 1856-57च्या दरम्यान मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि कुठेतरी इंग्रजी साहित्य आपला समाज, भारतीय समाज, महाराष्ट्रीयन समाज वाचायला लागला, मराठी समाज वाचायला लागला. आणि वाचायला लागल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की हे जे काही इंग्रजी साहित्य आहे, अशाच पद्धतीचं साहित्य मराठीमध्ये सुद्धा असावं. आणि म्हणून सुरुवातीचा जो काळ होता तो सगळा भाषांतराचा काळ होता. त्या काळामध्ये इंग्रजीमधलं जेवढं काही साहित्य होतं तेवढं सगळं साहित्य हे मराठीमध्ये अनुवाद होत होतं. आणि मग त्यानंतर कुठेतरी स्वतंत्र साहित्य निर्माण व्हायला लागलं, स्वतंत्र मराठी भाषेमधलं साहित्य. पहिली कादंबरी असेल, पहिली सामाजिक कादंबरी, कथा, कविता, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, अशा बऱ्याच प्रमाणामध्ये या काळामध्ये लिहिलं गेलं. पण 1945च्या सुमारामध्ये असा जो काही आता त्या काळातले जे साहित्य होतं ते सगळे सौंदर्यवादी साहित्य होतं. किंवा सुरुवातीचा कालखंड आपण बघितला तर अद्भुतरम्य किंवा रहस्यमयी प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या होत्या, साहित्य लिहिलं गेलं होतं त्या काळामध्ये, कथा असतील, सगळ्या काही गोष्टी. कुठेतरी वास्तवतेचं भान त्या काळातील लेखकांना नव्हतं. आणि हे वास्तवतेचं जे भान आहे, सौंदर्य दृष्टी आहे, कलात्मक दृष्टी आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कुठेतरी 1945च्या सुमारामध्ये असा एक प्रकार घडला की या दुसऱ्या महायुद्धामध्ये मानवी मूल्यांचा ऱ्हास असेल किंवा मानवाच्या ज्या भावना असतील, मानवाच्या ज्या जाणीवा आहेत, किंवा मानव जे नीती मूल्यांचा गोष्ट करायचा, या सगळ्या गोष्टींचा फोलपणा कुठेतरी या महायुद्धांमध्ये त्याला जाणवला. एवढा मोठा नरसंहार झाला आणि या विध्वंसामुळे त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली आणि त्यातूनच त्याला वाटायला लागलं, म्हणजे संवेदनशील लेखकाला आपण मराठी साहित्य किंवा साहित्य प्रवाह निर्माण कसा झाला, कसे झालेत या संदर्भात विचार करत असताना आपल्या लक्षात येईल. मग असं झालं की या काळामध्ये 1945च्या नंतरच्या काळामध्ये कुठेतरी साहित्यामध्ये माणसाच्या आजूबाजूला असलेलं जीवन, वास्तवतेचा स्पर्श या साहित्यामध्ये कुठेतरी व्हायला लागला. 1945 ते 1960 या कालखंडामध्ये बऱ्यापैकी साहित्य निर्माण झालं. म्हणजे हा 15 वर्षांचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये बऱ्या प्रकारचं साहित्य निर्माण झालं, अनेक साहित्य प्रवाह निर्माण झालं. आणि मग विशेषतः पुढच्या कालखंडामध्ये 1960 म्हणजे बऱ्याच अभ्यासकांचं दुमत असं आहे की 1945ला साहित्य प्रवाह निर्माण झाले असं काहींचं म्हणणं आहे. पण काही विचारवंतांचं, अभ्यासकांचं मत असते की 1960 नंतर बऱ्यापैकी या साहित्यांना बहर आला किंवा 1960 अशी काही घटना घडली की त्यानंतर कुठेतरी हे साहित्य प्रवाह जोमाने सुरुवात झाली. म्हणजे दलित साहित्यामागची प्रेरणा जर आपण लक्षात घेतली तर जसं राहुल रजनी म्हणतात की समान प्रेरणा स्त्रोत असल्यावर कुठेतरी एक साहित्य प्रवाह निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे दलित साहित्याचा विचार जर केला, आपल्याला पुढे करायचाच आहे, पुढच्या सेमिस्टरला दलित साहित्य शिकायचंच आहे. पण म्हणजे 1956 म्हणजे 6 डिसेंबर 1956 आंबेडकर गेलेत. आणि आंबेडकर गेल्यानंतर कुठेतरी सर्वसामान्य लोकांचा नेता, सर्वसामान्य लोकांच्या जाणीवा
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कुठेतरी शासन दरबारी किंवा कोणीतरी दखल घ्यावी अशा पद्धतीने काम करणारे नेते म्हणून किंवा एक दलितांचा पुढारी म्हणून आंबेडकरांकडे बघितलं जातं. अर्थात ते दलितांचे पुढारी नव्हते, तर सर्वसामान्य पूर्ण भारताचे पुढारी होते. त्यांचं काम फक्त ठराविक एका कुणा जातीकरता नाहीये, तर आंबेडकरांचं काम हे 18 पगड जातींसाठी तर उच्च वर्णीयांपासून ते खालच्या वर्गापर्यंतचे लोक, म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था असेल तोपर्यंत, संविधान नव्हती तोपर्यंत, या सगळ्या लोकांसाठी, सगळ्या स्त्रियांसाठी आंबेडकरांनी काम केलेलं आहे. आणि मग आंबेडकर ज्यावेळेस 6 डिसेंबर 1956ला गेलेत, त्यावेळेस कुठेतरी 4 वर्ष, म्हणजे 1956 पासून ते 1960 पर्यंत हा कालखंड कुठेतरी त्या लोकांना सावरायला गेला. म्हणजे आंबेडकरांचं म्हणणं होतं की मी मेल्यानंतर, मी हा इहलोक सोडून गेल्यानंतर कुणीही माझ्या नावाने रडायचं नाहीये. तर आंबेडकरांनी जी शिकवण दिली आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि स्वतःच्या हक्कासाठी न्याय मिळवून घेण्यासाठी स्वतः लढा. आणि म्हणून कुठेतरी दलित साहित्यातले जे लेखक आहेत, दलित साहित्य निर्माण करणारे जे लेखक आहेत, ते कुठेतरी 1960 नंतर दलित साहित्यामध्ये लिहायला लागले. ग्रामीण साहित्यामध्ये सुद्धा काही लोक लिहायला लागले. म्हणजे अशा प्रत्येक साहित्य प्रवाहामागे प्रेरणा वेगवेगळ्या लोकांची आहे. म्हणजे ग्रामीण साहित्याचे प्रेरणास्रोत खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना समजलं जातं, कारण त्यांनी, म्हणजे आंबेडकरांच्या आधीही 1890 मध्ये महात्मा फुलेंचं निधन झालं. त्याच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहून ठेवला, गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहून ठेवला, त्यानंतर तृतीय रत्न नावाचं नाटक लिहून ठेवलं. म्हणजे शेतकऱ्यांचा आसूडमध्ये काय आहे, तर तेच की एक प्रस्थापित ठराविक उच्चवर्णीय जातीतले व्यक्ती एका शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने शेतकऱ्यांवर कशा पद्धतीने अन्याय करतात, प्रश्न उपस्थित करणारेही तेच, त्यानंतर त्यावर मार्ग काढणारेही तेच, आणि सगळ्यांचा फायदा कोण करून घेणार, तर तीच व्यक्ती. अशा पद्धतीने या सगळ्यांची मांडणी कुठेतरी महात्मा फुलेंनी करून ठेवली. म्हणून महात्मा फुले ग्रामीण साहित्यामधले प्रेरणास्रोत समजले जातात. आंबेडकर हे दलित साहित्यामधले प्रेरणास्रोत समजले जातात. त्यानंतर आपल्याकडे मग स्त्रीवादी साहित्य आलं पुढे. त्यानंतर आपल्याकडे कामगारांचं साहित्य, नवसाहित्य 1945 नंतर आलं. ते मी म्हटलंच, 1945 ते 1960 किंवा 1960 हा जो कालखंड आहे, किंवा 1975 पर्यंतचा कालखंड जर आपण बघितला, तर या कालखंडामध्ये बऱ्यापैकी नवसाहित्य निर्माण झालं. मग नवसाहित्य निर्माण झालं म्हणजे नेमकं काय झालं? जसं मी सुरुवातीला म्हटलं, म्हणजे साहित्य प्रवाह निर्माण झाले म्हणजे काय झाले? यांनी वेगळ्या भाषेमध्ये साहित्य लिहिलं का? तर अर्थात नाही. मराठीमध्येच त्यांनी लिखाण केलं. पण काय केलं याचा जर विचार केला तर नवसाहित्यामध्ये, म्हणजे जेवढे काही साहित्य प्रवाह निर्माण झाले, यामध्ये काय झालं? कविता असतील, कथा असतील, कादंबरी असेल, यामध्ये कुठेतरी प्रयोगशीलता दिसून आली. प्रयोगशीलता, नवीन नवीन प्रयोग लेखक करायला लागले. मी जसं म्हटलं, संवेदनशील लेखक किंवा प्रतिभावंत लेखक तो कुठेतरी प्रयोग करायला लागला साहित्यामध्ये. नवनवीन धाटणी, नवनवीन घाट, नवनवीन तंत्रांचा वापर करून तो कादंबरी, कविता, कथा लिहू लागला. नंतर भाषेचा प्रयोग किंवा प्रतिमांचा प्रयोग तो आपल्या या साहित्यामध्ये करताना दिसू लागला. त्याचबरोबर भाषेचा, प्रतिमांचा सूचक वापर असेल तो या नवसाहित्यामध्ये दिसायला लागला. त्यानंतर कथानक, निवेदन, भाषा, घाट, तंत्राचा साच्यातून मुक्त पद्धतीने साहित्य तो या अनुषंगाने लिहायला लागला. म्हणजे जो पूर्वी जो घाट होता, कादंबरीचा घाट असा होता, निवेदनाची जी पद्धत होती, या सगळ्यांना फाटा देऊन कुठेतरी नवसाहित्य निर्माण झालं, साहित्य प्रवाह निर्माण झाले. आणि मग या साहित्य प्रवाहामध्ये या सगळ्या तंत्रांचा, घाटाचा विचार न करता एक वेगळ्या पद्धतीची मांडणी या साहित्यातून व्हायला लागली. आणि मग कुठेतरी 1960 नंतर विचार करतो, म्हणजे 1945, आता कुठलीही गोष्ट निर्माण व्हायला लागली की लगेचच ती एक चांगलं, म्हणजे एक छोटंसं झाड आपण लावतो, त्याची एक रोपटं असतं, रोपट्यापासून मग एक महाकाय वृक्ष होत असतो. त्याच पद्धतीने 1945 मध्ये कुठेतरी या साहित्याच्या प्रवाहांची एक छोटंसं रोपटं लावलं गेलं. आणि मग 1960च्या नंतरच्या काळामध्ये ते एक मोठा महाकाय वृक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सुरुवातीला ज्यावेळेस हे साहित्य प्रवाह निर्माण झाले त्यावेळेस लोकांनी प्रश्न उपस्थित केले. प्रस्थापित साहित्यिक जे होते त्यांनी प्रश्न निर्माण केले. म्हणजे काय होतं, दलित साहित्य 1960 नंतरच लिहिलं गेलं का? तर अर्थात नाही, त्याच्या आधीही लिहिलं गेलं होतं. पण ते जे लिखाण होतं ते लिखाण कुठेतरी वरवरचं होतं. वरवरचं का होतं? कारण जी लोक ते दलित जाणीवा अनुभवत आहेत, जी लोक त्या दलितांच्या समस्या स्वतः अनुभवत आहेत, ते लिखाण करत नव्हते, तर कुठेतरी एका पेठेमध्ये बसून, कुठेतरी एका AC बंगल्यामध्ये बसून त्याचं लिखाण केलं जात होतं. ते प्रभावीपणे मांडता येत नव्हतं किंवा ते मांडलं जात नव्हतं. आणि मग एका उच्चवर्णीय माणसाने दलितांच्या जाणीवा लिहिल्या गेल्यात. त्यांना हे माहिती होतं की आपल्या नावाने जर ते साहित्य प्रकाशित केलं गेलं तर ते साहित्य जास्त प्रकाशित होणार नाही किंवा कोणी वाचणार नाही.
म्हणून काही लेखक त्या काळामध्ये नावं बदलून किंवा टोपण नाव घेऊन लिखाण करताना सुद्धा आपल्याला दिसायला लागलेत किंवा दिसतील तुम्ही जर अभ्यास केला तर. म्हणजे अशा पद्धतीने आपण एक विचार करू शकतो. आणि मग 1960 मध्ये अनेक साहित्य प्रवाह, म्हणजे 1945 पासून कुठेतरी बाळबोध स्वरूपामध्ये अनेक साहित्य प्रवाह आपल्या समोर आलेत. जसे मी सगळ्यांचीच नावं घेतली, स्त्रीवादी, ग्रामीण, दलित असेल, कामगार असेल, बाल कामगार असेल, मजुरांचं असेल, आदिवासींचं साहित्य असेल, ख्रिस्तींचं साहित्य असेल, मुस्लिम साहित्य असेल, जेवढे काही साहित्य प्रवाह असतील या सगळ्या साहित्य प्रवाहांचा कुठेतरी म्हणजे यांना बहर 1960 नंतर आलेला दिसेल. आणि खऱ्या अर्थाने आपण अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार या पहिल्या प्रकरणामध्ये करू शकतो. म्हणजे या काळातील सामाजिकता, या काळातील सांस्कृतिकता, वाङ्मयीन अनुषंगाने विचार आपण केला की 1856-57 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना, इंग्रजांनी कुठेतरी कारकून आम्हाला मिळावेत म्हणून त्यांनी शिक्षणाची केलेली सोय, पण कुठेतरी शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि ते पिल्यानंतर माणूस गुरकावल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीने कुठेतरी साहित्य वाचायला लागल्यानंतर तो जो काही पहिल्या पिढीतला मुंबई विद्यापीठातला विद्यार्थी होता, मुंबई विद्यापीठातली जी पहिली पिढी होती, त्यांना कुठेतरी वाटायला लागलं, मग स्वतःचं साहित्य निर्माण झालं. अशा पद्धतीने एक वाङ्मयीन चळवळ या काळामध्ये सुरू होताना दिसली आणि ती पुढच्या काळामध्ये त्या वाङ्मयीन चळवळीतूनच अनेक साहित्य प्रवाह निर्माण झालेत. आणि मग या साहित्य प्रवाहांचा विचार थोड्या प्रमाणामध्ये आपण पुढच्या लेक्चरला करूयात. धन्यवाद. जर लेक्चर आवडलं तर नक्कीच प्रतिक्रिया द्या. थँक्यू.